प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आई वडील हे आपले पहिले गुरु तर असतातच, पण त्यानंतर सुद्धा एक गुरु म्हणजे जसं पाहिलं की गणपती बाप्पा, स्वामी समर्थ, दत्त महाराज यापैकी आपले एखादे गुरु त्यांना आपण मानतोच। तसंच मी मानते ते म्हणजे स्वामी समर्थ महाराजांना। म्हणजे मी आता जर विचार केला की अगदी म्हणजेच कितव्या वर्षापासून वगैरे मी स्वामी समर्थ महाराजांना मानते हे मला अजूनही आठवत नाही। फक्त एवढं माहिती की अगदी लहान असताना सुद्धा मला त्यांच्या आरत्या वगैरे छान अशा पाठ होत्यात, कारण की आम्ही खूपदा मंदिरामध्ये वगैरे जायचो। तसं तर मी दिंडोरीला 3 ते 4 वेळेस जाऊन आले आहे, पण मी अक्कलकोट बघितलेलं नव्हतं आणि मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की आपल्याला अक्कलकोट आणि तुळजापूरला या दोघी ठिकाणी जायचं आहे, कारण की मी हे बघितलेले नाही। तुळजापूरपेक्षाही सुद्धा मला जास्त इच्छा होती ती म्हणजेच अक्कलकोटला जाण्याची, पण अक्कलकोट आणि तुळजापूर हे जवळजवळ असल्यामुळे आम्ही दोघं ठिकाणी दर्शनासाठी गेलो। या ठिकाणी गेल्यानंतर अगदी मनाला खूप छान असं वाटलं, कारण की हे सगळं जे होतं तर ते मी आतापर्यंत व्हिडिओमध्येच बघत होते। तुमचे गुरु कोणते आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा।